असं वाटतं की जस्ट आता ॲनाकोंडा आपल्यावरती अटॅक करेल। सनसेट मात्र एक नंबर दिसत आहे। हे विणकाम काय? नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहे रांजणी या गावी दत्तदेवाचं मंदिर पाहण्यासाठी। हे मंदिर पूर्ण जंगल भागामध्ये आहे आणि ह्या गावाचं तालुका कवटेमंकाळ आणि जिल्हा सांगली आहे। हे तुम्ही इथे पाठी पाहू शकता, पूर्ण असं जंगल भाग आहे। इथून आम्ही जाणार आहे, आम्ही बाईकवरती आलो आहे, बाईक पाहू शकता। तर चला आता ब्लॉगला आपल्या सुरुवात करूया। इथून आपल्याला पुढे जायचं आहे स्ट्रेट। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आजूबाजूला जंगल आहे आणि जंगलाच्या मधून हा रस्ता आहे। तर मित्रांनो, थोडं पुढं आल्यानंतर ही शाळा आहे इथे रांजणीमध्ये। तर फायनली आम्ही दत्त मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहे। तर मित्रांनो, आतमध्ये जाऊन पाहूया मंदिर कसं आहे ते। तुम्ही पाहू शकता हे छोटंसं मंदिर आहे, पण आजूबाजूचा परिसर एक नंबर आहे। तर मित्रांनो, मंदिराच्या आतमधील मूर्ती बघू शकता, ही अशा प्रकारे आहे। मित्रांनो, मंदिराच्या समोर ही तुळस आहे आणि समोर मंदिर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे। तर मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकता, इथे फक्त मंदिरच नाही तर शेळी आणि मेंढी पालन केलं जातं आणि त्यांच्या केसापासून घोंगडी, उशी, चादरा तयार केल्या जातात। तर नंतर आपण पाहूया हे कशा प्रकारे तयार केलं जातं। तुम्ही कुठे होलसेल वगैरे बाहेर घालता? बाहेर आम्हाला इथेच करत नाही। तर मित्रांनो, इथे मेंढरापासून अशा प्रकारे हे घोंगडं, उशा वगैरे तयार करतात। अशी लोकर असते, मशीन मध्ये घालून असा धागा तयार करायचा अशा प्रकारे आणि तिथून येऊन मग अशा ह्या चरक्यावर बाबीन भरून घ्यायच्या। तिथून मग तिकडं ही बाबीन काही ती बाबीन आहे। नेक्स्ट मग त्याच्यानंतर हे असे विणकाम करायचे, तिकडे चादर तयार केली। हे विणकाम काय? पाठीमाग आहे चादर तयार केली। इथे आहे ना, विणकाम केल्यानंतर अशा प्रकारे तयार होत आहे। ठीक आहे, आणि त्यानंतर मग तयार होते पूर्ण घोंगडी वगैरे। आणि ही जी आहे ती याची गुंडाळा करायची आहे, तयार करून घ्यायचा त्या बघतीनं, आणि ते पडेल जी बसेल आहे त्याच्यावर लोकला ते तळून घ्यायची, बाहेर पाठवायची। तर मित्रांनो, इथे पाहू शकता शेळ्या मेंढ्याकरिता उपयुक्त खाद्य आहे। अशा प्रकारे इथे शेळ्या मेंढ्यांना खाण्यासाठी एक गवत ठेवलेलं आहे आणि इथे मेन ऑफिस आहे, तुम्ही पाहू शकता। हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी।
तर मित्रांनो पाहू शकता समोर पूर्ण हा जंगल एरिया आहे. मित्रांनो दत्ताचं मंदिर बघून झालेलं आहे आणि आता मी चाललो आहे पुढे. इकडे गेल्यानंतर जंगल एरिया आहे तर आम्ही तिकडे चाललो आहे. तुम्हाला पूर्ण ते जंगल कसं आहे ते दाखवतो. तर चला. मोर पाहू शकता इथे जंगलामध्ये. तर मित्रांनो समोर एक मंदिर आहे ते बघूया कोणतं मंदिर आहे. आणि मंदिराच्या साईडला ही विहीर आहे. खूपच मोठी विहीर आहे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो पाठी हे मंदिर पाहू शकता जंगलाच्या मधोमध आहे आणि आजूबाजूला हे घनदाट झाडं आहेत. तर मंदिर ते आतमध्ये कसं आहे ते पाहूया. तर चला. मंदिराच्या आजूबाजूला असे झाडे आहेत आणि पूर्ण गवत उगवलं आहे मंदिराच्या बाजूला. तर चला आतमध्ये जाऊया ते मंदिर कसं आहे पाहूया. मंदिराच्या बाजूलाच हे पाणी साठलेलं आहे आणि मंदिर पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो ही कोणत्या देवाची मूर्ती आहे हे मला कळलं नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो पुढे जाऊन आपण जंगल एक्सप्लोर करूया. हे कसं आहे, ह्या जंगलाचा मधून रस्ता आहे हा. मित्रांनो हे काटं पाहू शकता किती मोठे मोठे आहेत. सनसेट मात्र एक नंबर दिसत आहे. हरेक नाही क्लायमॅक्स झाडात अडकले सर झाडा चंद्र धरले सॉरी कुठे मित्रांनो पाटी सनसेटचा व्ह्यू पाहू शकता, एकदम मस्त जबरदस्त दिसत आहे. आणि आता पुढे जाऊन आपण जंगल एक्सप्लोर करूया. पाटी पूर्ण पाहू शकता हे जंगल आहे. तर चला पुढे तिथे जाऊन पाहूया जंगलामध्ये काय काय आहे ते.
मित्रांनो समोरच एक तळा आहे, तर चला तो तळा कसा आहे पाहूया. तर मित्रांनो पाठी पाहू शकता, जंगलाच्या मधोमध हा तळा आहे आणि एक नंबर तळा दिसत आहे. असं वाटत आहे त्या ॲनाकोंडा मूवी मध्ये कसा सीन असतो बघा, भयानक त्या टाईप दिसत आहे. असं वाटतं की जस्ट आता ॲनाकोंडा आपल्यावरती अटॅक करेल. तर मित्रांनो हा व्लॉग व्हिडिओ इथे संपलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो आता आम्ही घरी जात आहोत आणि तुम्ही समोर पाहू शकता पूर्ण जंगल आहे आणि जंगलाच्या मधून हा रस्ता आहे आणि खूपच खतरनाक दिसत आहे, तुम्ही पाहू शकता.